ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण बघत आहोत ट्विन फ्लेम जर्नी. ह्याच्यामध्ये येणारे ऑब्स्टॅकल्स. आता हे जे ऑब्स्टॅकल्स आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे जसं महादेव आणि माता पार्वती यांच्या रिलेशनशिपमध्ये की आपल्याला माहिती होतं की एक जण भगवंत आहे तर एक जण मनुष्य आहे आणि जो मनुष्य आहे त्याला काही गोष्टी ओव्हरकम करायला लागतात, काही गोष्टी आत्मसात करायला लागतात, ज्ञान प्राप्त करावं लागतं आणि दोघं जेव्हा बॅलन्स होतात तेव्हाच ते एकत्र येऊ शकतात. सो इथं हीच जर्नी आहे. भगवंतानी तुम्हाला सिलेक्ट केलं या जर्नीसाठी आणि इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. सो अशा वेळेला चालत असलेले इतर कार्मिक बॉन्ड्स किंवा थर्ड पार्टीज ज्या लाईफमध्ये आहेत त्या लोकांबद्दल विचार न करता तुम्ही तुमच्या ग्रोथवरती फोकस करायचं आहे. जस्ट फोकस ऑन युअर ग्रोथ बिकॉज ह्याच्यामध्ये तुमच्या हॉबीज, तुम्हाला जे करताना आनंद होतो त्या गोष्टी करायच्या. ह्या जर्नीमध्ये भगवंत बिकॉज यू आर चोजन वन, तो स्पेशल काळजी घेत असतो तुमची. हे दोघं जे असतात हे दोघं एकत्र येतात तेव्हा खूप लोकांना ते खटकतं. लोकांना नको असं ह्यांनी एकत्र आलेलं दृष्ट लागते ऑलमोस्ट. आणि पण कसं असतं की तुम्हाला इमॅजिन करायचं नुसते ते एकत्र आले, दिसले तर एवढं काही होऊ शकतं. तर ते दोघं जेव्हा एक होतात, एक ग्रुप होतात तेव्हा काय होईल. जसं मी म्हटलं तसं की लाखो कपल्समधलं एखादं कपल ट्विन फ्लेम असतं आणि अशा लाखो ट्विन फ्लेम्समध्ये एखादं पॉवर कपल असतं की जे ह्या सगळ्या परीक्षा देतं, ज्यांनी ठरवलेलं असतं की मला हे मिळवायचंच आहे, हे माझं प्रेम आहे आणि मी ह्याच्यापर्यंत पोचणार आहे नो मॅटर व्हॉट. आणि बिलीव्ह मी ह्यांच्यामध्ये कमालीची शक्ती असते. खूप मेंटली स्ट्रॉंग असतात ते मार्ग काढत राहतात, डिवाईन परीक्षा घेत राहतं. प्रत्येक टप्प्यावरती एक नवीन परीक्षा असते. पण जे खरंच एकमेकांसाठी बनलेले आहेत, जे खरंच शिव आणि शक्तीचा अंश आहेत, ते हे सगळे ऑब्स्टॅकल्स पार करतात. खूप खूप बेस्ट ऑफ लक त्यांच्यासाठी. स्टे ट्यून विथ अस. ब्लेस्ड बाय महादेव 44.